आलं ना येत या असं घेऊ. स्टार्ट. चालू कर का चटणी आली पाहिजे. थंड हवा नाही पाव ना एकदम नाही थंड या पुढे अजून एक पाहू हां सांग त्याच्यामध्ये इथून जे कचरा राहणार आहे या मशीनने इथं जाईल आणि हे जे चाळणी आहे या चाळणीवरून जो कचरा आहे तो वरती राहणार आणि पाणी खालून चाललं जाणार. त्याची जे हे झाडू टाईप हे मशीन हे त्या कचऱ्याला हे डस्टबिनमध्ये टाकणार. आम्ही जडिशियलचे विद्यार्थी आहोत. तर आम्ही एक प्रोजेक्ट बनवला आहे जो शेतकऱ्यांचा खूप उपयोगी आहे. कृषीसाठी हा प्रोजेक्ट सर्वात जास्त उपयोगी येणार आहे. तर या प्रोजेक्टचे म्हणजे आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे फार्मर हेल्पिंग स्टिक्स, म्हणजेच शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी काठी. तर आता या काठीचा सर्वात पहिला उपयोग म्हणजे की या काठीने शेतकरी सहजतेने चालू शकतो, काठीचा आधार घेऊ शकतो. हा त्याचा पहिला उपयोग. त्यानंतर दुसरा उपयोग आहे की जेव्हा शेतकरी शेतात जातो तेव्हा शेतात गेल्यानंतर जमिनीच्या आतमध्ये काही साप किंवा इतर कोणते कीटक असू शकतात. तर त्यात आता आपण ऐकलेलं आहे की ज्या कीटक असतात त्यांना म्हणजे ऐकण्यापेक्षा व्हायब्रेशनने जास्त समजते. तर यामध्ये एक व्हायब्रेटर लावलेलं आहे जे व्हायब्रेशन म्हणजे ते जमीन व्हायब्रेट करते आणि ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर साप वगैरे हिंसक म्हणजे जे असेल तो त्याच्यावर अटॅक करू शकणार नाही. तो साप किंवा हे दूर होऊन जाईल. तर चला नंतर येतील तेव्हा सांग कुठल्या शाळेचं आहे हे? झील इंटरनॅशनल स्कूल. माझं नाव श्रेयस सुमेध लिंगाटे आणि याचं नाव प्रतीक जाधव. ही सर मी चंद्रयान बनवलेलं आहे, चंद्रयान 4. सर चंद्रयान बनेल 4 तर कसं दिसेल असं, आणि हे उडू पण शकते. दाखवू का सर? चंद्रयान ॲक्टिव्हेट. नाव सांग तुझं. माय नेम इज मसूद खान. आय एम स्टडीइंग इंटरनॅशनल स्कूल क्लास 7th. तुझं रे हे कोणतं आहे? शेप पार्क. सर शेप पार्क. माय नेम इज पुष्कर अजय कुमार खंडेराव फ्रॉम क्लास 6th. हे कशासाठी बनवलं? ह्याच्यात सगळे शेप्स आहेत. शेप्स पार्कमध्ये म्हणजे पार्क आहे. आपण डेली लाईफमध्ये पार्क घेत जातो तर त्याच्यामध्ये जे शेप असतात हे आहेत. बरं, बढिया. स्माइलिंग फेस, बढिया. म्हणजे शाबास. ओके. नाव सांग. मी अध्यक्ष निगर वर्ग 8 JC हायस्कूलचा विद्यार्थी. या प्रोजेक्टचं नाव आहे वायरलेस कार चार्जिंग स्टेशन. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंगला लावतो, चार्जिंगला लावतो त्यावेळेस मग ते उन्हाळ्यातील ऊन असेल, पावसाळ्यातील पाऊस असेल व हिवाळ्यातील थंडी असेल, वाहन चालकाला गाडीच्या बाहेर उतरून गाडीचं पेमेंट करावे लागते व ते केबल सॉकेटला लावावे लागते गाडीचं.
नाव सांग. माझे नाव पुलक दीपक आगरकर. मी त्या 8व्या मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव JC हायस्कूल. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे पोल्युशन कंट्रोल डिव्हाइस फॉर ओल्ड कार्स. हायवेसारख्या रोडवर रॉंग साईड गाडी टाकून ॲक्सिडेंट होण्याची शक्यता राहते. म्हणून याच मुद्द्यावर मी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. रॉंग साईड गाडी जर येत असली तर गाडी सरळ जात असली तर या मार्गाने सरळ जाऊ शकते, आणि गाडी जर रॉंग साईड जर येत असली तर गाडी रॉंग साईड जाऊ शकणार नाही. आणि जर तिला सरळ रस्त्याने जाता येत नसेल तर U-टर्न घेऊन ती सरळ मार्गाने जाऊ शकते. बरं, ठीक आहे. आपल्याला माहीत आहे की पाऊस पडल्यामुळे व शॉर्ट सर्किट झाल्यामुळे खूप लिव्हिंग बिंग्सचा मृत्यू होतो. म्हणून ह्या गोष्टीला बघून मी एक प्रोजेक्ट तयार केला आहे. हा प्रोजेक्ट रिअल लाईफवर डिपेंड आहे. या प्रोजेक्टमध्ये जर या पोल्समध्ये जर करंट आला तर हे पोल्सची जी सांगा. नाव सांग. माय नेम इज उन्नती प्रवीण बंसल. माय नेम इज अनुष्का ठाणे. काय बनवलेलं आहे हे? रेन डिटेक्टर. रेन डिटेक्टर. अच्छा अच्छा. हमने उपयोग याचा काय? हमने एक डिटेक्टर बनाया. अच्छा. जब बारिश आएगी तो उसके ऊपर कुछ पानी के बूंद पड़ेंगे और हमें वो डिटेक्टर सिग्नल देगा. अच्छा अच्छा, बढ़िया, शाबाश. हाँ, हम झील इंटरनेशनल स्कूल के टीचर इनका इंटरव्यू ले रहे हैं. सर अपने बारे में बताएंगे और स्कूल के बारे में बताएंगे और कब से ये यहाँ पर पढ़ा रहे हैं. बताइए सर. सर मेरा नाम धर्मराज कश्यप है जी. सर मैं यूपी से बिलोंग करता हूँ. अच्छा. और मेरी क्वालिफ़िकेशन हाईएस्ट क्वालिफ़िकेशन ग्रेजुएशन है. उसके बाद मैंने MBA किया है और देन B.Ed. अच्छा, बढ़िया. ठीक है. और यहाँ कब से पढ़ा रहे हो? यहाँ पर सर मुझे टाइम हो गया, जून में ज्वाइन किया था. ओके. लास्ट के मिड के जून में ज्वाइन किया था मैंने यहाँ पर. कौन से कक्षाओं को पढ़ाते हैं आप? सर जूनियर. जूनियर मतलब क्लास 6 to 8. सब्जेक्ट मैथमेटिक्स. और यहाँ के जो स्टूडेंट्स हैं वो पढ़ाई में कैसे हैं? सर पढ़ाई में तो मीडियोकर भी हैं. हाँ. और हायर अच्छे, मतलब एडेप्टेबिलिटी बच्चों में अच्छी है. अगर आप जिस चीज़ में ढालना चाहोगे वो जल्दी से अपने आप को कैच करते हैं. यहाँ के वो स्कूल का वातावरण आपको कैसा लगता है? सर वातावरण स्कूल के साथ साथ मुझे यहाँ का भी वातावरण अच्छा लगा है. अच्छा. जब जब से मैं आया हूँ यहाँ पर मुझे मतलब यहाँ की एयर क्वालिटी अच्छी है, क्योंकि नॉर्थ से बिलोंग करते हैं तो वहाँ का मतलब अगर उस हिसाब से तो यहाँ का अच्छा है वातावरण. और स्कूल का भी सेटअप मतलब अच्छा लग रहा है. मेन चीज़ है कि सर वातावरण ही यहाँ का अच्छा है. अच्छा, ठीक है, धन्यवाद सर. प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले प्राचार्य उदय नांदगावकर सर, JC ज्युनियर कॉलेज कारंजा लाड हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय सुनीलभाऊ मेश्राम, अध्यक्ष विद्युत बौद्धिक संस्था कारंजा लाड वाशिम हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून आपलं स्थान ग्रहण करतील. माननीय झील इंटरनेशनल स्कूल से कार्यवाहक कोऑर्डिनेटर माननीय गुल्लाने सर यांना काही प्रश्न मी विचारतो आणि त्याची उत्तरं ते देतील. सर तुम्ही मला हे सांगा की या ठिकाणी कोणकोणते वर्ग शिकविण्यात येतात? सध्या तरी आमच्याकडे नर्सरीपासून ते 10वीपर्यंतचं आहे. बरं. सुरूच आहेत नर्सरी, KG1 KG2 आणि 10वीपर्यंत आहे. आणि लवकरच आमच्या इकडे 11वी 12वी नवीन सेशनपासून सुरू होत आहे. त्यामध्ये आर्ट, कॉमर्स आणि सायन्स ह्या तिन्ही फॅकल्टीज आम्ही इथे लवकरच सुरू करत आहे. आणि सिलेबस काय राहील? सिलेबस सर आमच्याकडे सध्या तरी CBSE प्लस
स्टेट बोर्ड असं इंटिग्रेटेड आमच्या इकडे एक सिलेबस ठेवलेला आहे. बरं बरं. आणि या शाळेत सर कोणकोणते उपक्रम चालतात? सर शाळेमध्ये तरी आता वेगवेगळे उपक्रम सुरू आहे सध्या तरी. त्यामध्ये जसं खेळण्याचे झाले, शैक्षणिक झाले, त्यानंतर सायन्सचे झाले, त्यानंतर वेगवेगळे उपक्रम आम्ही घेणं चालूच आहे सध्या या परिस्थितीत. आणि लवकरच आम्ही एक छानसा उपक्रम सुरू करत आहे लहान मुलांसाठी. कोणता? जो आपल्या विदर्भामध्ये कुठेच नाही आहे. अच्छा. ही अशी शाळा तयार होणार आहे की आम्ही असं म्हटलं तरी चालेल की स्पोर्ट्स नर्सरी हा आमचा एक उपक्रम आहे. ज्या मुलांना जे शिक्षण पाहिजे, हे खेळचं शिक्षण कसं असते, म्हणजे खेळण्यापासून त्यांना कसं शिक्षण मिळावं, हे आम्ही इथं लवकरच सुरू करणार आहे. त्यामध्ये आम्ही स्विमिंग टँक झालं, हॉर्स रायडिंग झालं, स्केटिंग झालं, त्यानंतर आर्चरी आहे, असे विविध उपक्रम आम्ही त्या उपक्रमामार्फत या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं चालू होणार आहे. बरं बरं. किती लोकांचा स्टाफ आहे आपल्याकडे? आमच्याकडे सध्या तरी 22 लोकांचा स्टाफ आहे. तसे अतिरिक्त आहेच. आणखी आमच्या ज्या सुविधा आहे त्यामध्ये काही बाहेरून जे शिक्षक येत आहे त्यांचं आणखी चालूच आहे. बरं बरं. नाव सांग तुझं. माय नेम इज समृद्धी. आय एम स्टडिंग ॲट झील इंटरनॅशनल स्कूल कारंजा लाड. आणि कोणत्या वर्गात शिकत आहे? आय एम सांग. आय एम अ 5th क्लास. अच्छा, 5th क्लासमध्ये का? बरं बरं. मराठीत बोलले तरी चालेल. आणि तू या शाळेमध्ये आली तर कशासाठी, म्हणजे का आवडते ही शाळा तुला? कारण की या शाळेमध्ये स्पोर्ट चांगले खेळवतात, शिक्षक लोक चांगले शिकवतात आणि या स्कूलमध्ये स्पोर्ट वगैरे चांगले खेळवतात आणि ही शाळा खूप चांगली आहे. बरं. तुझं नाव सांग. माझं नाव अर्णवी जिरापुरे. कोणत्या वर्गात शिकतो? 5वीत. आणि ही शाळा का आवडते तुला? कारण या शाळेमध्ये खूप विविध खेळ खेळायला भेटतात. शिक्षक आणि टीचर्स खूप सारे गेम खेळतात आणि शिक्षणाबरोबर खूप सारे इव्हेंटसुद्धा घेतात. कोणकोणते इव्हेंट आता चालू आहे ते खेळायचे म्हटलं तर आता स्पोर्ट वीक आहे, अजून खूप सारे. तू कोणकोणते खेळ खेळतोस अर्णव? मी क्रिकेट, फुटबॉल, स्विमिंग. अच्छा अच्छा अच्छा. ही शाळा का आवडते तुला? मला या शाळेबद्दल खूप आवडते, पण जास्तीत जास्त या शाळेतले खेळांबद्दल खूप आवडते मला. खेळ घेते त्यामुळे. ठीक आहे. ओके बेटा, चांगला खेळ. नमस्कार, मी SS चव्हाण. आज या झील इंटरनॅशनल शाळेमध्ये आलो आणि या ठिकाणी कोणकोणते उपक्रम चालतात, शाळा कशी आहे याचं निरीक्षण केलं. मित्रांनो, आजकाल शाळा गर्दीपासून दूर पाहिजे, निसर्गरम्य शुद्ध वातावरण पाहिजे, शैक्षणिक सोयी पाहिजे, खेळाचं मैदान पाहिजे असते. त्या सर्व गोष्टी या झील इंटरनॅशनल शाळेमध्ये मला आढळून आल्या. आणि या ठिकाणी शांत निसर्गरम्य वातावरण आहे, प्रदूषण नाही आहे. शाळा शहरापासून दूरच पाहिजे असते. मित्रांनो, आजकाल आपण शहरांमध्ये पाहतो गजबजलेलं वातावरण असते, हवेचं प्रदूषण होत असते, आवाजाचं प्रदूषण होत असते आणि त्याबरोबरच फी भरपूर असते इतर शाळेंची. परंतु झील इंटरनॅशनल या शाळेमधील फी माफक आहे, मर्यादित आहे. या ठिकाणी खेळण्याच्या विविध सुविधा आहेत, वाचनालय आहे, इतर कक्ष आहे, प्रशिक्षित शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत. त्यांच्यामध्ये डिवोशनसुद्धा दिसून आलं मला. या शाळेचे जे संस्थापक आहे माननीय सुनील मेश्राम साहेब आणि त्यांचे चिरंजीव, या शैक्षणिक वातावरणावर त्यांचं लक्ष आहे. सगळे शिक्षक टीमवर्क करतात आणि शिक्षण आजकाल पाहिजे असेल तर खेळाबरोबरच शिक्षण फार महत्त्वाचं आहे, गुल्हाने सरांनी सांगितलेलं आहे. म्हणून सगळ्यांना मी अशी विनंती करू इच्छितो की त्यांनी आपापल्या पाल्यांना झील इंटरनॅशनल स्कूल भिलखेडा, कारंजा लाड या ठिकाणी पाठवावे आणि आपल्या पाल्यांचे भविष्य उज्ज्वल करावे असे आव्हान करतो. आणि बरं का, हे पण मी
सांगू इच्छितो की तुम्ही एकदा येऊन या शाळेला बघाच. या ठिकाणी चांगलं खेळाचं मैदान आहे, सिमेंटेड, स्केटिंग पण तिथे होणार आहे, बाजूला स्विमिंग पूल आहे, सगळ्यांना पोहण्याची पण संधी मिळणार आहे. लिहिण्याबरोबरच पोहणं जर आलं तर तो विद्यार्थी जीवनामध्ये निश्चितच पुढं जाणार आहे. इतर सोयी पण या ठिकाणी निर्माण होत आहे. म्हणून या शाळेतील शिक्षकांना एक संधी द्यावी, तुम्ही आपल्या पाल्यांना इथे शिकवावं असं आव्हान करतो आणि या ठिकाणीच थांबतो. धन्यवाद.